सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी प्रारूप मतदार यादी जाहीर केली। सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या यादीतील नावांवर 10 जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत। दाखल हरकतींवर 22 जुलैपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर 24 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे बाजार समितीची निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच बाजार समितीचं बिगुल वाजणार आहे। सोलापूर बाजार समितीसाठी सोसायटी मतदारसंघातून सोलापूर शहर 193, दक्षिण सोलापूर 1039, उत्तर सोलापूर 663, ग्रामपंचायत मतदारसंघातून दक्षिण सोलापूर 837, उत्तर सोलापूर 370, व्यापारी मतदारसंघातून 1276, तर हमाल तोलार मतदारसंघातून 1085 असे एकूण 5470 मतदार आहेत। बार्शी बाजार समितीसाठी सोसायटी मतदारसंघातून 1661, ग्रामपंचायत मतदारसंघातून 1056, व्यापारी मतदारसंघातून 1723, तर हमाल तोलार मतदारसंघातून 1021 असे एकूण 5461 इतके मतदार आहेत। सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत वर्षभरापूर्वीच संपली होती। विद्यमान संचालक मंडळाला 2 वेळा मुदतवाढ मिळाली। दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ जुलैमध्ये संपणार आहे। त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मतदान प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान 14 जुलै रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार असल्यानं निवडणूक प्रक्रिया होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ अस्तित्वात राहणार आहे। राज्यात अग्रेसर असलेल्या आणि दक्षिण सोलापूर तसंच उत्तर सोलापूर कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेससह अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेपासूनच काँग्रेसच्या ताब्यात होती। मागील निवडणुकीत गटातटाच्या राजकारणात समीकरणं बदलली आणि ती भाजपच्या ताब्यात गेली। मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता। नंतर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करून पूर्वीप्रमाणे सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांवर माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचं वर्चस्व आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील सोसायट्यांवर आणि ग्रामपंचायतींवरही दिलीप माने यांचंच वर्चस्व आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील काही गावं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आहेत। त्यामुळे या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून राहिलं आहे।